नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मीरा सत्याला म्हणत असते की अहो कराल ना तुम्ही माझ्यासाठी एवढं, शेवटचं करा. तर सत्या म्हणत असतो की अरे बापरे, ही धूमकेतू तर फारच पुढची निघाली. मीरा जेव्हा फाईनचं विचारते तेव्हा सत्या म्हणत असतो की हां मी एकदम फाईन आहे असं म्हणून लगेचच कॉटवर पडतो. मीरा विचार करत असते की फाईनचं विचारल्यावर हे असं का म्हणताय मला. मीरा आता सकाळी उठते, किचनमध्ये काम करत असते. सत्याही तिथे आलेला असतो. तेव्हा मीरा लगेच सत्याजवळ जाते आणि सत्याला म्हणत असते की काय हो, मी तुमच्याशी जे काल बोलले त्याबद्दल तुम्ही विचार केलात का. सत्या म्हणतो की हिला जरा जास्तच घाई झालेली दिसते आणि तो मीराला म्हणत असतो की हो तुला जे वाटते ते कर. सत्या लगेचच मीराला टोमणा मारत असतो आणि म्हणत असतो की हो मग तुमच्या खूप आठवणी असतील ना. तेव्हा मीरा म्हणत असते की हो ना, खूप आठवणी आहेत आमच्या आणि आईलासुद्धा खूप आठवण येते. सत्या म्हणतो की काय, आईलासुद्धा आठवण येते. बरं ठीक आहे मग, असं म्हणून सत्या आता बाहेर निघून जातो. मीरा आता सुधाकरसाठी चहा घेऊन आलेली असते, परंतु चहा घेऊन येताना ती फार गोंधळलेली असते, कारण सत्या तिला पैसे देणार आहे की नाही देणार यामध्येच ती कन्फ्यूज असते. सुधाकर भाऊ आता मीराला विचारतात की अगं मीरा, तू चहा घेतलास का. तेव्हा मीरा त्या गोंधळातच असते आणि ती काही उत्तर देत नाही. आणि मग ती सुधाकरला म्हणते की हो हो टाकली ना मी साखर चहामध्ये. सुधाकर म्हणतो की अगं तुझं लक्ष कुठे आहे, मी तुला काय म्हटलो, ये बरं तू इथे बस बरं. आणि अगं मी तुला असं विचारलं की तू चहा घेतलास का. तेव्हा मीरा म्हणते की नाही मी नाही घेतला चहा अजून. तर सुधाकर म्हणत असतो की चहा नाही घेतला ना अजून तू, चल घे बरं पटकन तू चहा. आणि चहा घेतल्यावर मोठमोठे प्रश्न सुटत असतात. असं म्हटल्यावर आता मीरा चहा प्यायला लागते. सुधाकर मीराला विचारत असतात की अगं मीरा काय झालंय तुला, आज जर तुझा बाप असता तर तू त्यांना सांगितलं नसतं का, आणि बापाचे सगळे कर्तव्य तर मी तुझे निभावतोय ना. आणि मग मीरा म्हणते की काका तसं मी सांगणार नव्हते, परंतु आता तुम्ही एवढं म्हणताय तर मी सांगते. सुधाकरला सगळ्या गोष्टी सांगू लागते आणि मग ती सुधाकरला सांगते की मला 15,000 रुपये हवेत आणि तरच मी हे दुकान सोडवू शकते. सुधाकर म्हणत असतात की मीरा अगं जशी एखादी मुलगी बापाला सगळ्या काही गोष्टी सांगते ना, त्याप्रमाणे तुम्हाला सांगून टाक जे काही तुझ्या मनात आहे ते. तेव्हा मीरा आता काकांना म्हणत असते की खरं तर मला हे सांगायला खूप लाज वाटते. मला खरं तर खूप पैशांची गरज आहे आणि तुम्ही म्हटला होता ना की लग्न झाल्यानंतर तुमचा मुलगा माझी सगळी जबाबदारी घेईल, माझ्या घरच्यांची जबाबदारी घेईल. आणि आता मला तुमच्या मुलाची फार गरज आहे, कारण माझ्याकडे सुद्धा 15,000 रुपये नाही आहेत. त्यामुळे सत्याने मला 15,000 रुपये द्यावे अशी माझी इच्छा आहे. याबद्दल मी त्यांच्याशी बोलले सुद्धा, परंतु त्यांनी मला काहीच उत्तर दिलं नाही. आज मला पैशांची खूप गरज आहे आणि दुकानसुद्धा सोडवायचं आहे. आज जर मला पैसे भेटले तर खूप बरं होईल. मीरा आता सुधाकर समोर हात जोडत असते. तर सुधाकर भाऊ म्हणतात की तू काळजी करू नकोस, मी सत्यासोबत बोलतो. सुधाकर मनात विचार करत असतो की मला नाही वाटत की सत्या लवकर मदत करायला हो म्हणेल ते. तर मीरा सुधाकरला म्हणत असते की घडीत ते हा म्हणत होते, घडीत नाही म्हणत होते, काय म्हणत होते मलाच कळत नव्हतं. सत्याचे बाबा मीराला म्हणत असतात की हे बघ तू काळजी करू नकोस, मी आता चाललोय ना घराबाहेर, मी सांगेल त्याला. इकडे सत्या हा त्याच्या मित्राला म्हणत असतो की अरे भाऊ मला एखादं काम तरी बघ. तर सत्याचा मित्र त्याला म्हणत असतो की काम तर आहे रे, पण ते सुटाबुटातल्या लोकांसाठी, आणि तसंही तुला काय गरज आहे काम करायची. तेव्हा सत्या म्हणतो की काय गरज, अरे घरातले सगळेजण बोलत असतात, सगळे म्हणत असतात की आता लग्न झालंय जबाबदारी घे, परंतु पैसा नसताना खिशामध्ये कशी काय जबाबदारी घ्यायची. आधी गॅरेज होतं तेही गेलं, रिक्षा होती तेही गेली, आता कसं काय मी हे घर चालवू. आणि हे लग्न झाल्यापासून तर अजून माझं टेन्शन वाढलंय. तर सत्याचं हे सगळं बोलणं सुधाकर भाऊंनी ऐकलेलं असतं. सुधाकर विचार करतो की खरं तर मी पैशांसाठी सत्यासोबत बोलायला आलो होतो, परंतु सत्याच अडचणीत दिसतोय. परंतु एक गोष्ट मात्र चांगली आहे की तो काम करण्याचा विचार तरी करतोय आणि त्याला स्वतःहून जबाबदारी घ्यायची आहे, ही तर एक गोष्ट बरीच झाली. सुधाकर भाऊ घरी यायला निघालेले असतात. तर इकडे मीरा ही स्वयंपाकाला लागलेली असते. तेवढ्यातच रवी तिथे आलेला असतो आणि भाजी हलवत असतो. तर मीरा म्हणत असते की अहो भाऊजी तुम्ही काय करताय, तुम्ही राहू द्या ना. तर रवी म्हणत असतो की काय गं वहिनी, आज तुझी एवढी गडबड का सुरू आहे. तेव्हा मीरा त्याला सांगू लागते की अहो मला माझ्या माहेरी जायचं आहे, म्हणून मी सगळ्या गोष्टी पटपट आवरती आहे. रवी तिला मदत करत असतो. त्याचवेळी निरुपा तिथे येते आणि ती आता मीराला म्हणत असते की काय गं तू माझ्या लेकाला कामाला लावतीयस का, तुला काही वाटत नाही का, घरात कोणी नसताना तू तुझ्या लहान दिराला कामाला लावतीयस. तेव्हा मीरा म्हणत असते की अहो आई असं काहीच नाही आहे. रवी म्हणत असतो की आई अगं काय बोलतीयस असं तू, आणि तसंही मी शेफ आहे ना, आणि काय झालं वहिनीला मदत केली तर निरुपा त्याला म्हणत असते की हो तू शेफ असशील तुझ्या कॉलेजमध्ये, घरी तू काही शेफ वगैरे नाही आहेस आणि घरी फक्त बायकांनीच काम करायचं असतं. रवी म्हणत असतो की अगं आई तू असं का म्हणतीयस. निरुपा म्हणत असते की गप्प बस रे तू, तुला तुझी बाकीची कामं नाही आहेत का, जा बरं तुझी कामं कर.
निरूपा आता मुद्दामच मीराला म्हणते की मीरा, अगं काय तू एकच भाजी बनवली आहेस का? 2 भाज्या बनव. आणि ही डाळ किती पातळ बनवली आहेस, पहिल्यांदा हिला घट्ट कर. आणि मी काय म्हणते, आज शेवयाची खीरसुद्धा बनव. मीरा जेव्हा भाजी हलवायला जाते त्याचवेळी निरूपा आता मुद्दाम पिठात पाणी ओतते आणि म्हणत असते की काय गं हे, एवढं पिठात कोणी पाणी ओततं का? आणि कितीही नासाडी चालली आहे तुझी. तेव्हा मीरा म्हणत असते की अहो आई, मी नाही केले हे, कसं काय आलं पाणी ह्याच्यामध्ये? तेव्हा निरूपा तिला म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, की मी हे पाणी टाकले का? निरूपा हे सगळं मुद्दाम करत असते. राज हा मीराला कॉल करत असतो. मीरा निरूपाला विचारत असते की माझा फोन वाजतोय, मी माझा फोन घेऊ का? तेव्हा निरूपा म्हणते की हा घे. राज मीराला म्हणत असतो की अगं ताई, कुठे आहेस तू? आणि झाला की नाही अजून पैशाचा बंदोबस्त? कधी येते तू पैसे घेऊन? का मी येऊ तिकडे पैसे घ्यायला? तेव्हा मीरा म्हणते की नाही तू नको येऊस, आणि मी येईलच असं म्हणून आता मीराने फोन कट केलेला असतो. तर इकडे मीराच्या घरी मात्र लक्ष्मी ही आता दादांच्या फोटोसमोर उभी असते आणि तिला आठवत असतं की सकाळी सकाळी दादा कसे गुऱ्हाळघर चालवायचे. लक्ष्मी आता दादांच्या फोटोसमोर हात जोडते आणि म्हणत असते की हो, मला माहिती आहे की गुऱ्हाळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. जेव्हा गुऱ्हाळाचा आवाज सुरू व्हायचा तसा तुमचंही गाणं म्हणण्याचा आवाज सुरू व्हायचा. मला अजूनही गुऱ्हाळाचा आवाज आला ना की तुमच्या गाण्याचा आवाज येत असतो. पण तुम्ही काळजी करू नका, आपली मीरा हे दुकान नक्कीच सोडवणार आहे. मधू म्हणत असते की हो ग आई, तू काळजी करू नकोस, ताई येईलच ग इतक्यात. राज म्हणतो की हां, आली तुमची मीराताई. ती तुमची मीराताई काय वगैरे येणार नाही आणि तुमचं दुकानही सोडवणार नाही. मधू म्हणत असते की अरे राज, काय बोलतोयस तू हे सगळं? तेव्हा राज म्हणत असतो की मला माहिती आहे की मीराताई काही पैसे घेऊन येणार नाही, त्यामुळे मी दुसरा बंदोबस्त केला आहे. त्याचवेळी तिथे सुजित कुमार येतो. सुजित कुमारला बघून लक्ष्मीला धक्काच बसतो. सुजित कुमार म्हणत असतो की कसं आहे ना, मी खूप चांगला आहे, त्यामुळे मला माझा चांगुलपणा नेहमीच नडत असतो. बघा ना, आता माझंच घर आहे आणि मीच तुम्हाला विचारतोय मी येऊ का म्हणून, आणि आता चाललोय मी तुमचं दुकान सोडवायला, तुम्हाला मी देतो 15,000 रुपये. खूपच खुश होत असतो. तर मधू म्हणत असते की नाही तुमची काही गरज नाही आहे, आमची मीराताई सोडवणार आहे दुकान, आणि तसंही हा आमचा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही का पडताय या सगळ्यामध्ये? सुजित कुमार म्हणतो की माझे न होणारे सासरे त्यांचं गुऱ्हाळघर उचलून नेलं, आणि माझ्या न होणाऱ्या सासूबाई, तुम्हाला मी सांगतोय की मी तुमची मदत करायला आलोय ते. मधू म्हणते की पण तुम्हाला कोणी बोलवलंच नाही आहे, तुम्ही जाऊ शकता इथून. राज म्हणतो की त्यांना मीच बोलवलं आहे आपल्या मदतीसाठी. हे ऐकून तर मधू आणि तिच्या आईला तर धक्काच बसतो. मीरा विचार करत असते की काय झालं असेल, यांनी दिले असतील का काकांकडे पैसे? तितक्यातच तिथे सुधाकर भाऊ आलेले असतात. मीरा लगेच त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. सुधाकर भाऊ खिशातून पैसे काढतात, मीराच्या हातात देतात आणि मीराला सांगतात की सत्या तुझ्या घरच्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि मग मीरा खूपच खुश होते. तिला वाटतं की हे सगळं सत्यानेच केलं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मीरा खूपच खुश असते. सत्याने तिची मदत केली असं तिला वाटत असतं. सत्यासाठी तिने छान असा स्वयंपाक बनवलेला असतो. ताट वाढून ठेवते. विचार करत असते की सत्या आला की आम्ही एकत्रच जेवू. त्याचवेळी सत्या तिथे येतो आणि म्हणतो की धूमकेतू, मला फार भूक लागली आहे, पटकन मला जेवायला दे बरं. सत्या आता एका ताटामध्ये वरण भात घेतो आणि तसाच खात असतो आणि खालीही सांडवत असतो. त्यामुळे मीराला फार राग येत असतो. मीरा आता सत्याला तो टेबल साफ करायला सांगत असते. तेव्हा सत्या विचार करत असतो की कुठून बापाचं ऐकलं आणि हिच्याशी लग्न केलं काय माहिती. मीरा म्हणते की काय बोललात तुम्ही? तर सत्या आता काहीही बोलत नाही. मित्रांनो, असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.